नमस्कार मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेला आहे। सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर त्या निर्णयाबद्दल मी डिटेल सांगणार आहे। तसेच महिलांना पुन्हा 3000 रुपये येणार आहेत। तर कोणत्या महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत त्या रिलेटेड ही आपण डिटेल बोलणार आहे या व्हिडिओमध्ये। तसेच जो दुसरा हप्ता आहे त्याची तारीख रिलेटेड आपण बोलणार आहे। तर पूर्ण डिटेल व्हिडिओ पहा, डिटेल माहिती सांगणार आहे तो मोठा निर्णय काय आहे, महिलांना कोणत्या महिन्यांना 3000 रुपये मिळणार आहेत, परत येणार आहेत, आणि दुसरा हप्ता तारीख रिलेटेड आपण डिटेल बोलणार आहे या व्हिडिओमध्ये। त्या महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 होणार जमा, सरकारने घेतला मोठा निर्णय, अशी हेडलाईन आहे। तुम्ही पाहू शकता। डिटेल आपण सांगणार आहे याबद्दल की कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार आहेत आणि सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे, महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे सरकारने, त्या रिलेटेड आपण डिटेल बोलणार आहे या व्हिडिओमध्ये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत। तर भरपूरच्या ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यांमध्ये 3000 रुपये जमा झालेले होते। साधारणपणे 17 ऑगस्टपर्यंत जमा झालेले आहेत भरपूरच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये। तर यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, मात्र काही महिलांच्या चेहऱ्यांवरील हास्य निघून गेले आहे। यामागचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तर महिलांच्या बँक खात्यात जमा झाले, पण ते अचानक गायब झाले होते। म्हणजे 3000 रुपये जमा तर झाले, परंतु अचानक ते पैसे गायब झाले होते। तर त्यामुळे या महिलांना मोठा धक्का बसला होता। मात्र आता या महिलांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे। म्हणजे बँक खात्यात महिलांच्या 3000 रुपये जमा झाले आणि नंतर ते गायबी झाले बँक अकाउंटवरून। तर त्या रिलेटेड सरकारने एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेतला आहे। तो निर्णय काय आहे आपण पाहू आता। तर तुम्ही पाहू शकता ही डिटेल आहे की ज्या महिलांनी 31 जुलै आधी म्हणजे 31 जुलै आधी लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केला होता, म्हणजे ज्या महिलांनी 31 जुलैच्या आधी लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरला होता आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ड होते, त्या महिलांच्या खात्यात 17 ते 19 ऑगस्टच्या दरम्यान 3000 रुपये जमा झाले होते। म्हणजे त्या महिलांच्या अकाउंटमध्ये 17 ते 19 ऑगस्टच्या दरम्यान 3000 रुपये जमा झाले होते। त्यामुळे रक्षाबंधनाला महिलांना सरकारकडून ओवाळणी मिळाली होती। मात्र ही ओवाळणी अचानक बँकेने काढून घेतली होती, त्यामुळे अनेक महिलांना याचा धक्का बसला होता। म्हणजे 31 जुलैच्या पहिला ज्या महिलांनी फॉर्म भरले आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ड झाले त्यांच्या अकाउंटवर 17 ते 19 ऑगस्टच्या दरम्यान 3000 रुपये जमा झाले, परंतु भरपूरच्या महिलांच्या बँक अकाउंटवरनं ते 3000 रुपये किंवा त्यातील काही रक्कम ही गायब झाली होती। तर त्या रिलेटेड जे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला झालं असं की अनेक महिलांनी खात्यात बॅलन्स मेंटेनन्स न केल्याने त्यांच्यावर इंटरेस्ट लागला होता। म्हणजे 3000 रुपये जमा झाले, परंतु भरपूरच्या ज्या महिलांचे बँक अकाउंट होते त्यामध्ये तिने बॅलन्स मेंटेन्स केला नव्हता। म्हणजे मिनिमम बॅलन्स असतो की प्रत्येक बँकेची वेगवेगळे मिनिमम बॅलन्सची रिक्वायरमेंट असते, त्यानुसार तिने मिनिमम बॅलन्स मेंटेन्स केला नव्हता। त्यामुळे सरकारकडून जसे पैसे खात्यात टाकले गेले तसं ती रक्कम इंटरेस्टच्या रूपात वजा करण्यात आली होती। म्हणजे मिनिमम बॅलन्स जो अकाउंटवर ठेवावा लागतो तो त्यांनी मेंटेन्स न ठेवल्यामुळे इंटरेस्ट लागला होता त्या बँक अकाउंटला, आणि ती जसे सरकारकडून पैसे जमा केले गेले बँक अकाउंटमध्ये ती रक्कम इंटरेस्टच्या रूपात वजा करण्यात आली होती। म्हणजे बँक अकाउंटवर जसे सरकारने 3000 रुपये जमा केले ते इंटरेस्टच्या रूपात बँकवाल्यांनी ते वजा करून घेतले। त्यामुळे महिलांना योजनेचे पैसे येऊन देखील महिलांचे खाते रिकामे राहिले होते। याचा महिलांना मोठा झटका बसला होता। अनेक महिलांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या। त्यानंतर आता सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेने कपात करू नये सूचना महिला व बाल विकास विभागाने बँकांना दिल्या आहेत। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे येतात अकाउंटवर 3000 रुपये किंवा जी रक्कम आहे, कारण ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत जुलैनंतर आणि ऑगस्टमध्ये त्यांचे अप्रूव्ह आहेत त्या महिलांना आता सप्टेंबरमध्ये 4500 रुपये येणार आहेत। तर तसे होऊ नये परत की ज्यांचे झालेले आहेत तसे ज्यांचे होऊ नयेत परत, म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे पैसे बँकेने कपात करू नये अशा सूचना महिला व बाल विकास विभागाने बँकांना दिल्या आहेत। तर त्या रिलेटेड आणि सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत। लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असले तर ते पूर्ववत करण्यात यावे असे निर्देश बँकांना दिले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। म्हणजे समजा बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सची जी रिक्वायरमेंट होती ती नसली तरी पण जे त्याच्यावर इंटरेस्ट लागलेला होता त्यामुळे ते 3000 रुपयेमध्ये तिने वजा करून घेतले आणि भरपूरच्या महिलांचे पैसे अकाउंटवरून गायब झाले। तर तसे करू नये बँकेने अशी सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे की असं सांगण्यात आलेलं आहे या पूर्ण न्यूजमध्ये। तर तुम्ही पाहू शकता हे ऑफिशियल अकाउंट आहे आदिती एस तटकरे
मॅडमचे, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये. महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना दिलेल्या आहेत की महिला व बालविकासाकडून अशा सूचना दिलेल्या आहेत की अजिबात कपात करू नये. जे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहे त्याचे तुम्ही पाहू शकता. पूर्ण सांगितण्यात आलेलं आहे, पूर्ण त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे. यामध्ये सरकारने घेतलेल्या या निर्णयाने महिलांच्या खात्यात आता पुन्हा 3,000 रुपये जमा होणार आहेत. या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजे आता ज्या महिलांचे पैसे कट झालेले आहेत किंवा अकाउंटवरून कट करून घेतलेले बँकेने, कारण की त्यांचे मिनिमम बॅलन्स रिक्वायरमेंट होती जी त्यांनी पूर्ण केलेली नाही, तसेच त्यांचे कर्जाचे हप्ते असतील किंवा कर्जाची काही रक्कम असेल ते वजावट करून घेतले असेल तर ते पैसे आता पूर्ववत बँकेला जमा करावे लागतील. 3,000 रुपये आता जमा होणार आहेत परत. या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, जी पूर्ण न्यूज होती, मोठा निर्णय जो सरकारने घेतला होता तो. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय